नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SP अकॅडमी जे की आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरतीसाठी काही जालना जिल्ह्यावर महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, प्रश्न क्रमांक पहिला, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पुढीलपैकी कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंकजा मुंडे। तर पहा, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री हे पंकजा मुंडे हे आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा, जालना जिल्ह्याची निर्मिती ही कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून झाली होती? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 संभाजीनगर। तर पहा, जालना जिल्हा हा संभाजीनगर या जिल्ह्यातून वेगळा झालेला होता। प्रश्न क्रमांक तिसरा, जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक खालीलपैकी कोण आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अजय कुमार बंसल। तर पहा, जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे अजय कुमार बंसल हे आहेत। प्रश्न क्रमांक 4, जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 असीमा मित्तल। जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी असीमा मित्तल हे आहेत। प्रश्न क्रमांक 5, जालना जिल्हा महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2023 मध्ये। तर पहा, जालना जिल्हा महानगरपालिकेची स्थापना ही 2023 मध्ये करण्यात आली। प्रश्न क्रमांक 6, जालना जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मीनू PM। तर पहा, जालना जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे मीनू PM हे आहेत। प्रश्न क्रमांक 7, जालना जिल्ह्यामध्ये नगरपंचायतची संख्या ही किती आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 7। तर पहा, जालना जिल्ह्यामध्ये नगरपंचायतची संख्या ही 7 इतकी आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र हायब्रिड सीड्स कंपनीचे संस्थापक ज्यांनी जालना जिल्ह्याचे नाव हे जागतिक पातळीवरती प्रसिद्ध केले ते व्यक्तिमत्व कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 श्री बद्रीनारायण बारवाले। तर पहा, श्री बद्रीनारायण बारवाले यांनी जालना जिल्ह्याचे नाव हे जागतिक पातळीवरती प्रसिद्ध केले। प्रश्न क्रमांक 9, जालना जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची उंची किती मीटर आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 534 मीटर। तर पहा, जालना जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ही 534 मीटर इतकी आहे। प्रश्न क्रमांक 10, जाम समर्थ हे गाव कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी। तर पहा, जाम समर्थ हे गाव गोदावरी या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे। प्रश्न क्रमांक 11, स्वामी विवेकानंद आश्रम कोणत्या तालुक्यात आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बदनापूर। तर पहा, बदनापूर येथे स्वामी विवेकानंद आश्रम आहे। प्रश्न क्रमांक 12, जालना जिल्ह्यातील कोणत्या फळाला GI मानांकन मिळालेलं आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मोसंबी। प्रश्न क्रमांक 13, जालना जिल्ह्याचे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2.51%। तर पहा, जालना जिल्ह्याचे महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने 2.51% क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 14, जालना जिल्हा महानगरपालिका आयुक्त कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संतोष खांडेकर। तर पहा, जालना जिल्हा महानगरपालिकेचे आयुक्त हे संतोष खांडेकर हे आहेत। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव जनकपूर होते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जालना। जालना या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव हे जनकपूर असे होते। प्रश्न क्रमांक 16, मराठवाडा मुक्तीसंग्राम यामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणारे जालना जिल्ह्याचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 श्री जनार्दन मामा नागापूरकर। तर पहा, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन यामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणारे जालना जिल्ह्याचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व श्री जनार्दन मामा नागापूरकर हे आहेत। प्रश्न क्रमांक 17, जालना जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1। तर पहा, जालना या जिल्ह्यामध्ये एक महानगरपालिका आहे।
प्रश्न क्रमांक 18, जालना जिल्हा निर्मित वेळेस कोण मुख्यमंत्री होते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अब्दुल रहमान अंतुले. अब्दुल रहमान अंतुले हे जालना जिल्हा निर्मित वेळेस मुख्यमंत्री होते. प्रश्न क्रमांक 19, जालना जिल्ह्याची निर्मिती ही केव्हा झाली होती? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1 मे 1981 रोजी. तर पहा 1 मे 1981 रोजी जालना जिल्ह्याची निर्मिती झाली होती. प्रश्न क्रमांक 20, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये कोणत्या नदीने नैसर्गिक सीमा तयार केलेली आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, गोदावरी. तर पहा जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये गोदावरी या नदीने नैसर्गिक सीमा ही तयार केलेली आहे. प्रश्न क्रमांक 21, जालना जिल्हा महानगरपालिका महाराष्ट्रातील कितवी महानगरपालिका आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 29वी. तर पहा जालना जिल्हा महानगरपालिका ही महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक 22, जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे पुढीलपैकी किती आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 7718 इतके. जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 7718 इतके आहे. पुढचा प्रश्न, मराठा इंग्रज युद्ध झालेले आसई गाव कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जुई. कोणत्या नदीच्या खाली कोणत्या नदीच्या किनारी? तर पहा जुई या नदीच्या किनारी मराठा इंग्रज युद्ध झालेले आसई हे गाव वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 24, 2011च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याची साक्षरता किती टक्के आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 71.52 इतकी. तर पहा 2011च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याची साक्षरता ही 71.52 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 25, जालना जिल्ह्यामध्ये उपविभागीय कार्यालयाची संख्या किती आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 4. जालना जिल्ह्यामध्ये उपविभागीय कार्यालयांची संख्या 4 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 26, जालना जिल्ह्यासोबत कोणत्या जिल्ह्याची निर्मिती ही झाली होती? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सिंधुदुर्ग. तर पहा जालना जिल्ह्यासोबत सिंधुदुर्ग या जिल्ह्याची निर्मिती ही झाली होती. प्रश्न क्रमांक 27, जालना जिल्ह्यामध्ये नगर परिषदेची संख्या किती आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 3 इतकी. तर पहा जालना जिल्ह्यामध्ये 3 नगर परिषद आहेत. प्रश्न क्रमांक 28, जालना जिल्हा न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1992 मध्ये. पहा जालना जिल्हा न्यायालयाची स्थापना ही 1992 मध्ये झाली. प्रश्न क्रमांक 29, घाणेवाडी तलाव कोणत्या नदीवर धरण आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, कुंडलिका. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याची घनता ही किती आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 254 इतकी. 2011च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याची घनता ही 254 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 31, जाफराबाद शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पूर्णा. जाफराबाद हे शहर पूर्णा या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 32, जालना मुंबई वंदे मातरम एक्सप्रेसला कधी सुरुवात झाली? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 2024 मध्ये. तर पहा 2024 मध्ये जालना ते मुंबई वंदे मातरम एक्सप्रेसला सुरुवात ही झाली होती. प्रश्न क्रमांक 33, जाम समर्थ हे धार्मिक स्थळ कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, घनसावंगी. तर पहा जाम समर्थ हे धार्मिक स्थळ घनसावंगी या तालुक्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 34, जालना जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ किती आहेत? तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 5 इतके. जालना जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ 5 आहेत. प्रश्न क्रमांक 35, भोकरदन शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, खेळणा या नदीच्या. तर पहा भोकरदन हे शहर खेळणा या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
पुढचा प्रश्न 2011च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 937 इतके. 2011च्या जनगणनेनुसार जालना जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 937 इतके आहे. प्रश्न क्रमांक 37 जालना शहराला पाणीपुरवठा कोणत्या तलावातून होतो? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 घाणेवाडी. तर पहा, जालना या शहराला पाणीपुरवठा घाणेवाडी या तलावातून केला जातो. पुढचा प्रश्न जालना जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा ह्या लागतात? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 5. तर पहा, जालना या जिल्ह्याला 5 जिल्ह्यांच्या सीमा लागतात. प्रश्न क्रमांक 39 परतूर हे शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दूधना. तर पहा, परतूर हे शहर दूधना या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 40 जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा ही लागत नाही? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लातूर. तर पहा, जालना या जिल्ह्याला लातूर या जिल्ह्याची सीमा ही लागत नाही. प्रश्न क्रमांक 41 पूर्णा नदी व गोदावरी नदीचा संगम कोणत्या जिल्ह्यात होतो? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 परभणी. परभणी या जिल्ह्यांमध्ये पूर्णा नदी व गोदावरी नदीचा हा संगम होतो.